आम्ही बघितलेला देव स्वीकारलेले आहेत. माणसानं डोळ्यानं बघितलेले देव स्वीकारलेत आम्ही. येशू जन्माला आलेला या देशात बघितलंय माणसानं, त्याच्या सेवेत आमचा ख्रिश्चन आहे. बुद्धाला माणसानं डोळ्यानं बघितलंय, 650 वर्ष त्याच्यावर राज्य होत. तो बुद्ध आम्ही स्वीकारलाय. मोहम्मद पैगंबर माणसाने डोळ्यानं बघितलंय, बघितलं का नाही? तो मोहम्मद पैगंबर आम्ही स्वीकारलाय. शिकाणी बघितलेला देव स्वीकारलाय. तुझं राम मंदिर गळा लागलंय. एकही मंदिर ह्यांनी बांधलेलं नाही, एकच हे शेवटचं ते गळालंय. एकही मंदिर या देशात त्यांनी बांधलेलं नाही. राजवावळे आमदार साहेब, 84,000 बौद्ध विहार सम्राट अशोकाने देशात बांधली. ती जरा रंगवून काय तर देव म्हणून डिक्लेअर केल्या. ते बांध की तू. एक बौद्ध विहार गळत नाही, गळते का नाही? 1000 वर्ष ते मंदिर आहेत. जी कलाकार कलाकुसरी केलेलं कोरीव हे बौद्ध विहार आहेत. आणि बुद्धाला गुलाल बिल लावून मंदिर डिक्लेअर केलंय. अरे शिवाजी महाराजांचं मंदिर बांधायला ना ते होऊ शकतं का? शिवाजी महाराजांचं मंदिर स्मारक होऊ शकतंय. मंदिर म्हटले की आहे त्या बिळ्यात ना गोबा, विषय संपतोय. आमच्या सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाला वाटेगाव मध्ये 10 लाखाचा चेक ह्या परभणीसने दिला. काय म्हणून? अण्णाभाऊंच्या मंदिराला 10 लाख. पोरांनी परत पाठवला, लेका मंदिर नाही आमचा स्मारक आहे. आमचा इतिहास मोजू बघू लागलेले आहेत, आम्हाला हे धमक्या देऊ लागलेले आहेत. हा देश भूभाग नव्हे, हा देश 3.5% ब्राह्मण, 12.5% मराठा, 52% ओबीसी, 13% एससी, 7.5% एसटी आणि अल्पसंख्याक 10-12% असा देश आहे बाबा. आणि 3.5% आमच्यावर राज्य करतोय. आमचं इकडे जय जय कशाला म्हणता येते? जय काय दिलंय तुला? वाट लावली की देशाची नामची त्यानं.